आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था लागू करा. माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे. देशाच्या या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, कोसळली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं कॅबिनेट म्हणजे एक प्रकारे अंडरवर्ल्डची गँग चालवावी अशा प्रकारे चालवलं जात आहे. मी आजही एका मुख्यमंत्र्यांच्या गँगमधल्या एका गुंडाचा फोटो मैं ट्वीट केला है. आज भी किया है. लाल सिंह कौन है वो? लाल सिंह जरा गृहमंत्री जी को बोलो. और मुख्यमंत्री के कार्यालय में, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असं महाराष्ट्र शासन आणि हे सगळे लोक तिथे समोर उभे आहेत. या राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत रसातळाला गेलेली आहे. हे जे अमित शहाजी जे काही नवीन कायदे वगैरे लावू इच्छित आहेत ते लावाल तुम्ही, पण आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती तुम्ही लक्ष घाला. आमची मागणी आहे या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणं कठीण झालं आहे, कारण गुंडांनी ताबा घेतला आहे राज्याचा. त्याच्यामुळे इथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी आमची मागणी आहे. राष्ट्रपती राजवट लावावी, विधानसभा बरखास्त करावी आणि ताबडतोब निवडणुका घ्याव्या. नाहीतर गुंड इथे हैदोस घालतील आणि हैदोस सुरू आहे. लवकरच या संदर्भात महाविकास आघाडी या गुंडगिरी विरुद्ध सरकारच्या महाराष्ट्रातल्या काय पावलं उचलावी, कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं, कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा या संदर्भात आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे. काल मातोश्रीवर हायकमांड म्हणजे महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत काँग्रेसचे रमेश चेन्थियाल, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष, मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या आल्या होत्या. त्यावेळेला ही चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा झाली. पण नक्कीच आम्ही सुद्धा पावलं उचलू आणि या सरकारच्या झुंडशाहीला, गुंडशाहीला जनतेचं आव्हान देऊ. जनतेचं आव्हान. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आपने सुबह एक फोटो ट्वीट किया था. हाँ बोलिए. हिंदी में जानना चाहेंगे, आपने सुबह एक फोटो ट्वीट किया था सीएम के साथ, कोई गुंडा था, उसके बारे में क्या कहना चाहेंगे? बात ऐसी है, वो गुंडा नहीं है, सिर्फ वो महागुंडा है लगता है मुझे. छोटे मोटे गुंडे तो उनके पार्टी में ऐसे बैठे हैं. और मैं आज नहीं ट्वीट कर रहा हूँ, 10 दिन से, लगभग 10 दिन हो गए, मैं दर दिन एक इस मुंबई का और पुणे का, ठाणे का, पूरे महाराष्ट्र से उनके पार्टी में शामिल होने वाले खतरनाक गुंडों को मैं लोगों के सामने ला रहा हूँ, खास करके मुख्यमंत्री, उनका बेटा. लेकिन सरकार क्या कर रही है? मुख्यमंत्री क्या कर रहे हैं? मैंने कल सवाल पूछा था कि पूना में निखिल वागड़े, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी के ऊपर हमला हो गया. वहाँ के जो पुलिस कमिश्नर है उसने जब चार्ज लिया 8 दिन पहले तो कुछ गुंडों की परेड की और शो किया, एक बहुत बड़ा शो किया. बराबर ना, आपने देखा होगा. तो कल जिस गुंडों ने निखिल वागड़े जी के ऊपर हमला किया उनकी परेड क्यों नहीं हो गई? कौन गुंडे हैं ये लोग? किस पार्टी के गुंडे हैं? डर गए कमिश्नर? परेड तो उनकी होनी चाहिए थे. निखिल वागड़े, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर ज्या गुंडाने हल्ला केला त्यांचं काय झालं? मी परत सांगतो, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे त्या गुंडांचं समर्थन करतायत. काही दिवसापूर्वी म्हणजे 4 दिवसापूर्वी पोलीस आयुक्त पुण्याचे नवीन त्याने एक शो केला. काही गुंडांची परेड केली. कोण मारणे, फारणे, झारणे, बारणे, हाँ, उनका परेड किया और बोला अब एक फोटो निकालना बंद करो सीएम के साथ, काढा. मग काल या 3 प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत का काढली नाही? का त्यांच्यावर राजकीय दबाव आहे? ही शो बंद करा. माझं म्हणणं आहे पोलीस आयुक्तांना, ही नौटंकी बंद करा. वागळे, सरोदे, चौधरी यांच्यावरती हल्ले करणारे जे राजकीय गुंड आहेत
त्यांची सुद्धा परेड करा, त्यांना सुद्धा हातामध्ये बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा, तर तुम्ही पोलीस आयुक्त, नाहीतर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते। मैं हिंदी में भी यही बोला है और मराठी में भी यही बोल रहा हूँ। बोलिए अभी क्या है? सर, ये जो गुंडाराज चालू है, इसके खिलाफ महाविकास आघाड़ी की क्या भूमिका रहेगी? भूमिका बहुत ही महत्वपूर्ण रहेगी। मैंने कहा ना कि हमारी बातचीत चल रही है कि हम पूरे महाराष्ट्र में किस प्रकार का संघर्ष और आंदोलन कर सकते हैं, पूरे महाराष्ट्र की बात मैं कर रहा हूँ। बहुत से पर्याय है, क्या महाराष्ट्र बंद कर सकते हैं, क्या राजभवन पे या गृहमंत्री के निवास स्थान पर मोर्चा निकाल सकते हैं, या मुख्यमंत्री के निवास स्थान पर मोर्चा निकाल सकते हैं इस गुंडागिरी के विरुद्ध, क्या पूरे राज्यों में तहसील कार्यालय पर मोर्चा निकाल सकते हैं, उस बारे में चर्चा चल रही है। और ज़रूर जो यहाँ गुंडागर्दी चल रही है महाराष्ट्र में, उनके खिलाफ हमारी आवाज़ बुलंद होगी, हम सड़क पर उतरेंगे, जनता चुप नहीं बैठेगी। सीएए को लेकर अमित शाह ने भले स्टेटमेंट दिया हो, समय पहले हमने देखा था कि श्रीमान बाला साहेब ठाकरे भी इसका स्वागत करना चाहते थे, उद्धव जी ने भी बात की थी कि मॉडिफिकेशन चाहते हैं वो सीएए में। देखिए, जब ये कानून आ जाएगा उस पर चर्चा होगी। कानून तो आया है, चर्चा होगी। जो देश के हित में है, देश की सुरक्षा के हित में है, उस बारे में उद्धव जी ने अपनी भूमिका जब वो मुख्यमंत्री थे तो स्पष्ट किया है। उस बारे में अभी हम चर्चा नहीं करेंगे। काल मुख्यमंत्र्यांचं पालघरमध्ये भाषण झालं आणि या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना करमचंद जासूस असं म्हटलेलं आहे आणि सोबतच अचानक गाजर खाऊन त्यांना जाग आली का, 2.5 वर्ष झोपले होते का? बघा करमचंद जासूस मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलंय उद्धवजींना, आता या फेकूचंदवरती कोण विश्वास ठेवणार? हे फेकूचंद आहेत, हे गुंडांचे सरदार आहेत, हे चोरांची टोळी चालवत आहेत, हे चोर मंडळ आहे त्यांचं, आणि त्या चोर मंडळांचे सरदार हे फेकूचंद आहेत। करमचंद जासूसला प्रतिष्ठा आहे या देशामध्ये। एकेकाळी करमचंद जासूसने या देशामध्ये खूप चांगलं काम केलं आहे, आपण पाहिलं असेल। तर जरा त्याने इतिहास आणि माहिती समजून घ्यावी आणि मग बोलावं। त्यासाठी थोडासा अभ्यास असावा लागतो, वाचन असावं लागतं। आसपास गुंड नव्हे तर विचारवंत बुद्धिवंत असावे लागतात। रोज 4 गुंडांबरोबर बैठका घेऊन बरं का बुद्धीचे दरवाजे उघडत नाहीत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे, त्यांच्याबरोबर लेखक, विचारवंत, साहित्यिक, कवी आम्ही पाहिले आहेत, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ पाहिलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते पाहिले आहेत, यशवंतराव चव्हाणांपासून। पण आजच्या मुख्यमंत्र्याबरोबर खंडणीकर, चोर, बलात्कारी, अपहरणकर्ते, खुनी हे असल्यामुळे फेकूचंद जे आहेत आपले मुख्यमंत्री बरं का, त्यांना आसपास सगळे असेच करमचंद दिसतात। त्यांच्या बाजूला सगळे करमचंद आहेत। जे तुरुंगात असायला पाहिजे ते मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत, लक्षात घ्या। त्याच्यामुळे त्यांना जळी तळी काष्टी चांगली माणसं घाबरवतात। आम्ही चांगली माणसं आहोत, आम्ही सज्जन माणसं आहोत। मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय उद्धव ठाकरे एक सभ्य, सुसंस्कृत, विद्वान, त्यांचं छायाचित्रण कलेमध्ये जागतिक नाव आहे। तुमचं कशात नाव आहे? विचारा ना जाऊन त्या मुख्यमंत्र्यांना, तुम्ही काय अशी कर्तबगारी बजावलेली आहे की ज्यांचं नाव आदराने घ्यावं तुमच्या एखाद्या कृतीचं आणि कार्याचं? सांगा। एक गंभीर राजनीतिक स्टंट किया है शिंदे गुट के विधायक संतोष बांगर। मालूम नहीं सर, उस स्कूल के बच्चे को मालूम नहीं मुझे, छोड़ दीजिए। सर, आमचे प्रश्न मोदींपर्यंत पोहोचत नाहीत असं शेतकऱ्यांनी म्हटलंय। मोदींपर्यंत देशाचे कोणतेच प्रश्न सुटत नाहीत, पोचत नाहीत। ते पोचवण्यासाठी राज्यातल्या सरकारला एक जाणीव आणि अभ्यास असावा लागतो, आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांना सुद्धा ते स्वयंकेंद्रित आहेत, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याची आवश्यकता असावी लागते। काल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अभ्यास केलेले स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं, पण स्वामीनाथन आयोग लागू केला का जो शेतकरी मागतायत? स्वामीनाथन आयोगामध्ये अशा अनेक शिफारशी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत। मिनिमम सपोर्ट प्राइस लागू केली, जी स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे। मोदींनी घोषणा केली होती शेतकऱ्यांचं इन्कम डबल करू, केलं का? हे सगळे फेकूचंद आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रात।
त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत कधीच जाणार नाही. हे कानानं बहिरे आणि डोळ्यांना आंधळे झालेले हे राज्यकर्ते दिल्लीत आहेत आणि त्यांना आपल्याला बदलावं लागेल. त्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. ही आमची भूमिका है. भारत रत्न को लेकर लगातार चल रही राजनीति पर क्या टिप्पणी रहेगी? हमारी कोई टिप्पणी नहीं है. मैं इतना ही कहूँगा कि कपाट में से एक एक फाइल निकालते हैं और राजनीतिक फायदा देकर भारत रत्न को जाहिर कर देते हैं. कानून ऐसा है कि आप एक साल में सिर्फ 3 लोगों को भारत रत्न दे सकते हो. आप कितने हो गए आप गिन लो. पहले कर्पूरी ठाकुर, फिर अडवाणी साहब, 3. कितने हो गए? 5 हो गए. उसमें से नरसिंह राव जी, स्वामीनाथन जी, और कौन सा नाम है याद है आपको? लोगों को नाम तक याद नहीं है. भारत रत्न का मतलब क्या होता है? हाँ, भारत रत्न का मतलब चौधरी चरण सिंह जी, उनको भी दिया. ये सब राजनीतिक स्वार्थ के लिए ये भारत रत्न की खिलाफत चल रही है. राव साहब बहुत बड़े नेता थे, लेकिन यही राव साहब है जिनके खिलाफ भारतीय जनता पार्टी ने भ्रष्टाचार का सबसे बड़ा आरोप किया था. आपको मालूम होगा. तो आप उनको भारत रत्न दिया. चौधरी चरण सिंह जब गृह मंत्री थे तो चौधरी साहब ने कहा था अपने कार्यकर्ताओं को, राष्ट्रीय लोकदल के, अगर किसी के जिले में, गांव में मुझे आरएसएस की शाखा दिखी तो मैं उनके ऊपर एक्शन ले लूंगा. ये चौधरी चरण सिंह जी का एक विचार था, भूमिका थी. आपने उनको भारत रत्न दे दिया. क्यों? क्योंकि आपको वो जयंत चौधरी जो है, उनका पोता, उनको पार्टी में लाना है, उनको खुश करना है, उनका दिल जीतना है. स्वामीनाथन, क्या किया किसानों के लिए आपने? जो स्वामीनाथन की सिफारिश थी आपने लागू कर दी? नहीं. तो ये ढोंग बंद कर दीजिए. उत्तर पश्चिम सीट से संजय कुमार शक्ति प्रदर्शन करने वाले. देखिए, अगर कोई शक्ति प्रदर्शन करता है किसी पार्टी का नेता या कार्यकर्ता, तो मैं क्या कर सकता हूं. लेकिन जिस सीट पर ये महाशय शक्ति प्रदर्शन कर रहे हैं वो सीट शिवसेना के पास है और वो सीट शिवसेना लड़ने जा रही है और हम लड़ेंगे और जीतेंगे. अब तक पूरी तरह से सीट शेयरिंग का फॉर्मूला सामने नहीं आया है, लेकिन लगभग कौन कितनी सीटें लड़ेगा ये तय हुआ है. उसमें जो सीट आप बोल रहे हो वो शिवसेना के पास है, इतना मैं बोल सकता हूँ. कोण? योगी आदित्यनाथ महाराष्ट्र हो, ते युपीला कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात बरं का. ते उत्तर प्रदेशला कमी आणि महाराष्ट्रात त्यांचा मुक्काम जास्त असतो. असू द्या ना, महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत करतो, योगी साहेबांचंही करेल. महाराष्ट्र में खेला जा रहा है, किस तरीके से देख रहे हैं? संतों की भूमि पर लगातार लॉ एंड ऑर्डर बिगड़ा हुआ है, इसीलिए संतों का मेला लगा है और योगी आदित्यनाथ यहाँ पर. आने दो ना, महाराष्ट्र संतों की भूमि है, आपको आना ही पड़ेगा. यहाँ लॉ एंड ऑर्डर जिस तरह से बिगड़ी है वो पहले दुरुस्त करो, फिर संतों का मेला ले लो. सर, एक आखिरी सवाल लेना चाहेंगे. एक लास्ट सवाल, बहुत इंटरेस्टिंग है. पाकिस्तान के अंदर भी बैलेट पेपर जो है वो आगे आ रहा है, तो क्या लोकसभा चुनाव में मोदी सरकार भी बैलेट पेपर पे चुनाव लड़ने की तैयारी या चैलेंज को एक्सेप्ट करेगी? मोदी सरकार में वो हिम्मत नहीं है कि बैलेट पेपर पर चुनाव लेकर लोगों को सामना करें. जब तक ईवीएम है तब तक मोदी और बीजेपी है. जिस दिन ईवीएम गया मोदी जी गए. पाकिस्तान में घपला हुआ है, आपको मालूम है चुनाव में. इस प्रकार का घपला भारतीय जनता पार्टी हमेशा 10 साल में करते आई है चुनाव में. हिंदुस्तान में चंडीगढ़ में क्या हो गया ये तो सामने आया ना. यही घपले करके बीजेपी सत्ता पे है, लेकिन अब ये नहीं होगा. हम हिंदुस्तान का इस तरह से पाकिस्तान नहीं होने देंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.